तर अतिशय महत्त्वाची बातमीकडे आपण वळतो आहोत। बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। कांद्यावरती लावण्यात आलेल्या किमान निर्यात किमतीचा निर्बंध आता हटवण्यात आलाय। प्रत्येक टनाला $550चा भाव आता मिळणार असेल तरच निर्यातीची परवानगी मिळत असे। आता हा निर्बंध यापुढे राहिलेला नाही। कांदा उत्पादकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। सध्या कांद्यावरती निर्यात शुल्क हे 40% आकारण्यात येतं। शुल्क रद्द किंवा निम्म्यावरती येण्याची आता शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा उत्पादकांची नाराजी ही महायुतीसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली होती आणि त्यामुळे हा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे सोयाबीन उत्पादकांसाठी सुद्धा सरकारनं काल झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सोयाबीनच्या निर्यातीवरील 40% ऐवजी 20% निर्यात शुल्क लावण्यात आल्याचं आता सांगण्यात आलंय। त्यामुळे कांदा उत्पादक आणि सोयाबीन उत्पादकांसाठी ही महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारने गेल्या वर्षभरापासून कांदा निर्यातीवर निर्बंध लावून ठेवलेले आहे। परंतु आज कुठेतरी सरकार महाराष्ट्र राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि त्याच्यात शिथिलता आणली। परंतु या शिथिलतेतून शेतकऱ्यांना फार मोठा बेनिफिट होईल असं काही नाही। सरकारने $550 MEP रद्द करून 40% असलेली ड्यूटी ही 20%वर आणलेली आहे। परंतु या 20% ड्यूटी सरकारने तात्काळ रद्द करावी। कुठंतरी आज शेतकऱ्यांचा असलेला रब्बी हंगाम हा संपुष्टात आलेला आहे आणि शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामातील फक्त 10 ते 15% कांदा शिल्लक राहिलेला आहे। परंतु येत्या खरीप हंगामासाठी कुठंतरी सरकारने तात्काळ 20% ड्यूटी रद्द करावी व निर्यातीसाठी चालना देऊन आणि व्यापाऱ्यांना सबसिडी द्यावी। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। येत्या काळातल्या विधानसभा निवडणुका खरं तर तोंडासमोर आहेत, पण त्याबरोबरीनं सध्याचा जो पेरा आहे, सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते आणि कांदा उत्पादन, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत का? आधी आपण हे महत्वाचे निर्णय समजून घेऊ, कारण 10 महिन्यापासून या निर्णयाची सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा होती। उत्तर महाराष्ट्र, पूर्ण मध्य महाराष्ट्र, त्यातला विदर्भ आणि मराठवाडा एवढ्या मोठ्या भूभागावरती परिणाम करणारे हे केंद्र सरकारचे 4 निर्णय। एका निर्णयाने आयाती संदर्भातला निर्णय झाला आणि दुसऱ्या निर्णयाने निर्याती संदर्भातला निर्णय झाला। कांद्या संदर्भातले 2 निर्णय झाले। एक म्हणजे 550 टन हे जे किमान शुल्क होतं की ज्यामुळं तुम्ही काहीही भावाने कांदा विकला तरी तो किमान ₹45 अशा भावाने तो निर्यात केला, अशीच तुम्हाला पट्टी बिलिंग करावी लागत होती। ते 550 प्रति डॉलरचं जे मूल्य होतं ते हटवलं। त्यासोबतच निर्यातीसाठीची जी 40% सरकारनं घातलेली 40%चं जे निर्यात शुल्क होतं ते घटवलं आणि ते 20% केलं। आता याचा देशांतर्गत कांद्या संदर्भातला परिणाम असा होईल की किमान 5 ते 7 रुपयांनी कांद्याचे दर वाढतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, जो उत्तर महाराष्ट्राशी निगडीत आहे, मराठवाड्यातल्या काही भागावरती कांदा होतो। दुसरीकडे सोयाबीन मात्र एक मोठं राजकीय पीक बनलेलं आहे आणि त्या सोयाबीन संदर्भातले आयाती संदर्भातले महत्वाचे निर्णय झाले। कच्च्या तेलावरची पूर्वीची जी 5-5.5% आयात शुल्क होतं ते वाढवलं। म्हणजे आता परदेशातलं जर सोयाबीनचं कच्चे तेल आलं तर ते साधारणतः 17.5% त्याच्यात वाढ झालेली आहे। आणि जे रिफाईंड असलेलं पाम तेल आहे त्या पाम तेला संदर्भात सुद्धा केंद्र सरकारनं निर्णय घेतला की त्याचं सुद्धा आयात शुल्क वाढवलं। याचा अर्थातच देशांतर्गत बाजारपेठेवरती चांगला परिणाम दिसेल। जसं महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं किमान 13 लाख टन सोयाबीनची हमी भावानं खरेदी करण्याचा निर्णय, 90 दिवस सलग ती खरेदी केली जाईल असा जो निर्णय घेतला होता, त्या पाठोपाठ सोयाबीन संदर्भातला हा मोठा निर्णय आहे। आत्ताच हमी भाव ₹4,892 जर केंद्र सरकार खरेदी करणार असेल तर किमान 200 ते 300 रुपये भाव वाढ होईल। आणि अंतिमतः आयात शुल्क अशा पद्धतीनं वाढवल्यामुळं जेव्हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं सोयाबीन यायला सुरुवात होईल तर तो भाव कदाचित 5-5.5 हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो। हे राजकीय निर्णय आहे, पण अंतिमतः त्याचा फायदा कांदा उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला होणार असल्यामुळं लोकसभा निवडणुकीचे निकाल विसरता कामा नये। हा राज्य सरकारनं मला वाटतं की लाडक्या बहीण सारखाच त्याहून मोठा घेतलेला हा निर्णय आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना, सगळ्या ठिकाणातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि आपल्याला सुद्धा महायुती सरकारला त्याचा राजकीय लाभ घेता येईल अशा पद्धतीचा हा निर्णय असला तरी ही जी काही निर्णय प्रक्रिया आहे ही तुर्तास ठरू नये
अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा असेल. अगदी राहुल, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं याचे फायदे जे आहेत ते शेतकऱ्यांना येत्या काळात मोठ्या प्रमाणात आहेतच. मात्र त्या अनुषंगानं जर बघितलं तर कांदा असेल, सोयाबीनच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय तर आलेला आहेच, मात्र कांद्यासंदर्भातला निर्णय हा संपूर्ण भारतामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. तो कशा पद्धतीनं, याबद्दल थोडंसं सांगाल? आता जसं प्रवीण कदम म्हणत होते, ते व्यापारी आहेत लासलगावचे, ते म्हणाले की आता शेतकऱ्यांचा हंगाम संपलेला आहे. आत्ताच देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव थोडेसे वाढताना दिसत आहेत. बरोबर. मधल्या काळामध्ये श्री अजित पवार असं म्हणाले होते की कांदा हा निर्यात शुल्क पूर्णपणे मुक्त करावा, असे आमचे प्रयत्न आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका महायुतीला बसला, त्यानंतर राज्यातनं ही मागणी सातत्यानं केंद्र सरकारकडे केली जात होती आणि त्यानंतर हा निर्णय आलेला असल्यामुळं ऑब्व्हियसली जेवढा स्टॉक आता बाजारपेठेमध्ये येईल कांद्याचा, ते 5 ते 7 रुपये दर वाढतील असा जो प्राथमिक अंदाज आहे. आणखी त्याच्यामध्ये काहीतरी चढे भावानं शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. म्हणजे आत्ताच्या ह्या निर्णयाचा आजच लासलगावच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला त्याचं आपण जे इंग्रजीत रिफ्लेक्शन म्हणतो ते बघायला मिळेल. निर्यात करायला जर प्रोत्साहन मिळणार असेल तर आत्ताची जी जागतिक बाजारपेठेची स्थिती आहे ती पाहता भारतातनं स्पेशली लासलगावमधनं कांदा निर्यातीला वाव आहे आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला तर ते पॉलिटिकली रिफ्लेक्ट होईल असा त्याचा अर्थ होतो. थोडे 1-2 दिवस आपण थांबूया, कारण अजूनही 40% जे निर्यात शुल्क होतं ते 20%वरती आणलेलं आहे. तेही 20% पूर्णपणे रद्द करावं अशी मागणी होते आहे आणि तसा जर निर्णय झाला तर त्याचे मोठे फायदे हे शेतकऱ्यांना होतील. पण जसं प्रवीण कदम वगैरे मंडळी म्हणतायत की आत्ताच शेतकऱ्यांचा हंगाम संपलेला आहे, पण सोयाबीन संदर्भामध्ये मात्र प्रज्ञा मी असं म्हणेल की आता कुठे हंगाम सुरू झालाय, आता पोस्ट हार्वेस्टिंग सुरू होईल, आता शेतकऱ्याचं उत्पादन बाजारपेठेमध्ये यायला सुरुवात होईल आणि यावेळेला बंपर क्रॉप असण्याची शक्यता आहे. 123 लाख मेट्रिक टन एवढं देशांतर्गत सध्याचं उत्पादन आहे आणि तेवढीच आपल्या देशाची गरज आहे. सध्या ब्राझीलमध्ये अल निनोचा प्रभाव जाणवतो आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा सोयाबीनचे दर चढे राहतील असं म्हटलं जात आहे. या सगळ्याचा परिणाम लातूर असेल, जालना असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, अगदी पुणे असेल, कारण मी आता पुणे ग्रामीण भागामध्ये बघितलं की तिथं सुद्धा सोयाबीनची लागवड बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. जसं धनंजय मुंडे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी लगोलग ट्विट केलं. याचा अर्थच असा आहे की हे राजकीय दृष्ट्या किती महत्वाचं आहे. मी जसं म्हणालो की लाडकी बहीणपेक्षा सुद्धा हे जास्त महत्वाचं आहे, कारण जर ऍव्हरेज क्विंटल वाढलं यावर्षी तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक झाल्यानंतर विक्रीचा कल असेल आणि रोख पैसे शेतकऱ्यांच्या हातात आले, चांगले पैसे शेतकऱ्यांच्या हातात आले तर त्याचा फायदा हा आपल्याला होईल असा महायुतीला होर आहे. सो या काहीही जरी असलं तरी या दोन्ही निर्णयाचा फायदा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. फक्त मुद्दा तोच आहे की हा निर्णय तुर्तास ठरवणं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कायमस्वरूपी कांदा निर्यातीतनं बाहेर काढावा, निर्यात शुल्कच लावू नये अशी शेतकरी सध्या मागणी करताना दिसतात. नक्कीच. राहुल सर, आपल्या सोबत शेतकरी चळवळीतले नेते पाशा पटेल सुद्धा आहेत. आता थेट तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. पाशाजी, तुम्ही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहात, त्यामुळं अगदी सविस्तर मला सांगा की ह्या दोन्ही निर्णयाचा राजकीय विश्लेषण आम्ही केलेलंच आहे, पण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं किमतीच्या स्वरूपात काय फरक पडेल? हे बघा, मी ज्या दिवशी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो, महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी मिळून ह्याला शिक्कामोर्तब केला. मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो त्या दिवसापासून मी सातत्याने एका गोष्टीचा प्रयत्न करत होतो, ते म्हणजे खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवल्याशिवाय बाजारामध्ये तेल बियाचे दर वाढणार नाहीत. आणि मग मी अमित शाह साहेबांना भेटलो, पियुष गोयल साहेबांना भेटलो, त्याच्यानंतर भूपेंद्र यादव साहेब, अश्विनी वैष्णव, या सगळ्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राशी संबंधित असलेले सगळे नेते आणि भारत सरकारचे प्रमुख, या विषयामध्ये ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे अध्यक्ष आहेत अमित शाह साहेब, त्यांची पण मी 2दा भेट घेतली आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर टाकल्या. का तर त्याचा विषय असा होता की बघा, 2021 मध्ये ड्युटी जी होती ती 2021 मध्ये जी ड्युटी होती त्या ड्युटीचा परिणाम होता की 11,000 रुपयापर्यंत सोयाबीनचा दर गेला होता. ड्युटी होती 55% आसपास आणि मग 55 म्हणजे ड्युटी 54% ड्युटी असल्यामुळं दर झाला होता 11,000. परंतु 11,000 दर झाल्यामुळं या देशातलं पोल्ट्री व्यवसाय मात्र मरून गेला. आणि मग एक गोष्ट लक्षात आली की बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. मग बॅलन्स ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर एक गोष्ट अशी निष्कर्षानं समोर आली की 6,000 ते 7,000 रुपयाच्या आसपास सोयाबीनला दर जर मिळाला
तर ते शेतकऱ्यालाही परवडतंय आणि पोल्ट्री इंडस्ट्रीलाही परवडतंय आणि परदेशातून पेंड म्हणजे डी ऑइल केक आणायची मागणी वाढणार नाही, याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपण भारत सरकारला विनंती केली होती की 35% ड्युटी लावा. काय होतं बघा, आता ड्युटी होती 5.5 क्रूड पॉम ऑइलवर, म्हणजे कच्च्या तेलावर परदेशातून येणाऱ्या तेलावर 5.5 ड्युटी होती. ती आता वाढून 27.5 झालेली आहे. आणि मग रिफाईन म्हणजे तेल दोन नमुन्याचं येते, कच्चं येतं एक पक्क येते, क्रूड येतं एक रिफाईन येते. आणि मग पक्क्या तेलावर 13.75 ड्युटी होती, ती आता 35.75 झालेली आहे. याचा अर्थ आता बाजारामध्ये कालपर्यंत जे दर होते त्या दरामध्ये आज 300 ते 400 रुपये एका दमात वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला या दरावर आपण समाधानी आहोत का? या दरावर आपण समाधानी नाही. आपणाला आता मार्केटमध्ये याचा परिणाम काय होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. आज मला असं वाटतं की 5,000 ते 5200 मिलचे रेट होतील असं माझा अंदाज आहे. आणि मग मी सगळ्या मार्केटमध्ये विचार केला की ह्याच्या पुढे जर दर जायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर सगळ्या इंडस्ट्रीची मागणी अशी आहे, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्ट असोसिएशनशी संबंधित जी मंडळी आहेत किंवा सोयाबीनवर प्रक्रिया करणारी जी मंडळी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हा दर 5.5-6च्या आसपास ठेवू शकतो. पण आम्हाला खात्री काय पाहिजे, आम्हाला खात्री अशी पाहिजे की स्टॉक लिमिट आमच्यावर कोण लावता कामा नये. म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याने किती सोयाबीन खरेदी केला तर त्याला स्टॉकची मर्यादा असता कामा नये, ही गोष्ट झाली पाहिजे. आणि दुसरी मागणी ह्यांची अशी आहे, ती म्हणजे अशी की डी ऑइल केक म्हणजे पेंड, कुठली पेंड आयात करायची नाही. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी आपल्या देशामध्ये 90 लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंड तयार झाली होती, डीओसी तयार झाली होती. त्याच्यापैकी 60 लाख मेट्रिक टन ही पोल्ट्रीसाठी जाती, 10 लाख मेट्रिक टन ही पशुखाद्यासाठी जाती. म्हणजे आपल्याकडे कन्झम्पशन आहे 70 लाख मेट्रिक टनाचं आणि आपल्याकडे उत्पादन आहे 90 लाख मेट्रिक टन. ही जी 20 लाख मेट्रिक टन जी पेंड आहे ना, ती पेंड सोयाबीनचे दर पाडायसाठी काम करत असते. आणि मग आता हे 20 लाख मेट्रिक टन तर एक्सेस आहेच आहे. वरून पुन्हा जर आयातीची परवानगी दिली तर मग बाजारामध्ये सोयाबीनचे आणि सरसोंचे, कापसाचे सगळे ऑइल सीडचे दर पडल्याशिवाय राहत नाही. आणि मग सरकारने कॉन्शियस काय केलं पाहिजे, सरकारने दक्षता काय घेतली पाहिजे, तर सरकारने आता ह्याच्या पुढे डी ऑइल केकची आयात होता कामा नये याच्यावर दक्षता घेतली पाहिजे आणि स्टॉक लिमिट हटवली पाहिजे. आणि ड्युटी जी आहे 35.75 याच्यावर बऱ्याच व्यापाऱ्याचं समाधान झालेलं आहे असं मला दिसतं. परंतु आणखीन आता बाजारामध्ये काय काय होते बघू. फक्त व्यापाऱ्याचं म्हणणं असं होतं की सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी थांबलंय, हे एकदा सिद्ध झालं की सरकार शेतकऱ्याचं ऐकू लागले हे एकदा सिद्ध झालं तर मग बाजारामध्ये 2 पैसे शेतकऱ्याचं माल वाढवून द्यायला आम्हाला काही फरक पडणार नाही. अशा पद्धतीची भावना इंडस्ट्रीची दिसली. मी भाग्यवान माणूस आहे का तर गेल्या 15 वर्षापासून मी इंडस्ट्री, शेतकरी आणि व्यापारी पाशाजी सरकार पाठीशी उभा आहे हे निवडणुका समोर आल्यानंतर लक्षात आलं. कारण 10 महिन्यापासून निर्यात शुल्क हटवा अशी मागणी नाशिकाचे कांदा व्यापारी करत होते. पण आत्ताच्या तुमच्या विश्लेषणातनं एक शेतकऱ्यांना मोठा दिलासा असा मिळाला की किमान 600 रुपये सोयाबीनचा भाव वाढेल असं तुम्ही म्हणताय. तुम्ही दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगितला की आता स्टॉक लिमिट बद्दल पण केंद्र सरकार, राज्य सरकारने मिळून काहीतरी निर्णय घ्यावा. पण कांद्याबद्दल तुमचं आकलन काय? कांद्यात 5 ते 7 रुपये वाढेल असं व्यापाऱ्यांचं मत आहे आणि निर्यातीला किती वाव आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती कांद्या संदर्भात? नाही, कांद्यावर बरं का $540 एमईपी जी होती ती पूर्णपणे उठवलेली आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट काय, माझ्या भाषेत जर बोलायचं झालं तर कांदा नियंत्रण मुक्त दिशेनं निघालेला आहे. ही जी एमईपीची गरजच नव्हती हो, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लावायची गरज नव्हती. एमईपी लावणं म्हणजे निर्यात बंदी लावणं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून ही ब्युरोक्रेसीमध्ये जी काही मंडळी बसलेली आहे ना, ते काय करतील काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे
ही काही पॉलिटिकल निर्णय नाही तो. बघा, तुम्ही लोकसभेचं इलेक्शनचं काढून बघा. लोकसभेच्या इलेक्शनला 7 तारखेला आमचं लातूरचं मतदान होतं आणि 5 तारखेला हरभऱ्यावरची 60% ड्युटी कमी केली. आणि मग गंमत अशी आहे की हरभऱ्याचे भाव पडले. आणि मग जर समजा एखाद्या राजकीय नेत्याचा जर हे निर्णय असता तर तो मतदानाच्या 2 दिवस आधी हरभऱ्याचे भाव पाडायचं पाप कशासाठी केलं असतं, मतं कसे मिळाले असते त्याला. हे किमान 9 तारखेला 8 तारखेला बी केलं असतं चाललं असतं, 7 तारखेला रात्री बी केलं असतं तर चाललं असतं. पण मला सगळ्यात वाईट का वाटलं माहितीये का, 7 तारखेला मतदान आहे, 5 तारखेला जिथं जिथं हरभरा पिकतय त्याच पाशाजी माझा प्रश्न असा होता की कांद्याच्या दरात काय फरक पडेल. तुम्ही विश्लेषण करत आहात ते खूप योग्य आहे, पण कांद्याच्या दरात किती फरक पडेल आणि निर्यात कुठं करू शकतात आता नाशिकचे शेतकरी. आता बघा, कांद्याच्या बाबतीत देशांतर्गत बाजारपेठेमध्ये 8, 10, 15 दिवसापूर्वी 2703 भाव होतं आणि एमईपी होती 6,500 रुपये. 6,500 रुपयाने जर विकलं तर तुम्ही निर्यात करायचं, नाही तर नाही, असं हे होतं, डेडलाईन होती. आणि बाजारामध्ये मात्र भाव 3,000 होता. कोण घेतला असतं हो मला सांगा. आता ही जी अट आहे, ही जी एमईपी आहे, ही काढून टाकल्यामुळं मला असं वाटतं की आता निर्यातीला संधी मिळणार आहे. का तर यावर्षी कांद्याचं उत्पादन, पाऊसमान चांगला असल्यामुळं कांद्याचं उत्पादन बी माझ्या माहितीप्रमाणे 30% आसपास वाढणार आहे. आणि अशा काळामध्ये एमईपी जर उठवली नसती तर पिकून बी नुकसान आणि न पिकून बी नुकसान, अशी जी शेतकऱ्याची अवस्था झाली असती ती आता एका अर्थानं सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली की आता याला मुक्तीच्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे. मला तर मोदी साहेबाचं अभिनंदन कशासाठी करायचं आहे. काल मी आदरणीय पियुष गोयल साहेबांबरोबर या विषयावर मी बोलत होतो. त्यांनी म्हटले की बाबा आम्ही कांद्यावरचं निम्म तरी कमी करा असं आम्ही भीत सांगत होतो. पण पियुष गोयल साहेबांनी माझ्या कानात सांगितलं की नाही, मोदी साहेबांनी सांगितलं आधा क्यों पुरे का पूरा करो, पूरा बयान उठा दो. अशा पद्धतीचे वाक्य मोदी साहेबांनी केल्यामुळं मला असं वाटतं की खरं बघा की मी गेल्या 4-5 महिन्यापासून बघतो, मी एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा असतील, या तिघांनीही भारत सरकार बरोबर जे पत्रव्यवहार करायला पाहिजे होतं. का तर मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असल्यामुळं हे सगळं पत्रव्यवहार माझ्या माध्यमातून होत असतं. तर माझ्या माध्यमातून ही सगळी पत्र अशा पद्धतीने गेली की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं काय काय होणं गरजेचं आहे. अजून तर निर्णय दुधाचाही होणार आहे, अजून तर निर्णय कापसाचा पण होणार आहे. एकूण परिस्थिती अशी आहे की सगळीच नेते मंडळी ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर सजग झाली. आणि मला भाग्य याचं आहे की मला सगळ्या नेत्यांच्या समोर मला बोलायला आनंद वाटला. आणि काल तर मला अजितदादाचा फोन आला. मी परवा दिवशी सीड असोसिएशनच्या मीटिंगमध्ये होतो. एकच मिनिट, तुम्ही असं म्हणताय की दूध आणि कापसा संदर्भातला पण निर्णय होणार आहे, तो कधी होणार आहे? मोठीच बातमी दिली तुम्ही आता. नाही, 1 मिनिट ऐकून घ्या. मी काय सांगितलं, मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे, शिफारशी करणं माझं काम आहे. ऐकलं का? मी काही सही करणारा अधिकारी नाही. मी बोलत तुम्हाला काय म्हणलो की अजून 2 गुड न्यूज येणार आहेत. याचा अर्थ काय काय होऊ लागलेलं आहे हिची मला कल्पना असल्यामुळे राहुलजी तुम्ही मला कोंडीत पकडू नका. मी भोळा माणूस आहे, मी कार्यकर्ता आहे, मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. माझ्या बरोबर नेतृत्वाने ज्या ज्या विषयावर चर्चा केलेली आहे आणि ते मला केलेली चर्चा प्रत्यक्ष उतरताना मला दिसू लागलेले, ह्याचा मला आनंद आहे. मी एक रस्त्यावरचं कलमुगळी सारखं छोटं गाव आणि आता लोदगामध्ये राहतो. तिथल्या एका शेतकऱ्याच्या पोराचं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ऐकतं, ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात आनंदाचा दुसरा क्षण असायचं कारणच नाही. का तर ह्याच्या आधी सुद्धा 5.7 आणि 12.7 ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले होते आणि 2017ला मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो होतो, त्यावेळेस 7.5 क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती आणि 12.5 रिफाईन पॉम ऑइलवर ड्युटी होती. त्यावेळेस सुद्धा सोयाबीनचे दर निम्म्यावर झाले होते आणि त्यावेळेस सुद्धा मी डायरेक्ट मोदी साहेबांकडे जाऊन हे विषय मांडला होता. आणि
राहुलजी, मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की ज्या दिवशी मी मोदी साहेबाला जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी नरेंद्र मोदी साहेबांकडे गेलो, दिल्लीमध्ये नितीन गडकरी साहेबांनी मला सपोर्ट केलं आणि मी प्रेझेंटेशन दिलं मोदी साहेबांना, त्या दिवशी 7% ड्युटी ही 44% झाली होती आणि 12% ड्युटी 54% झाली होती आणि म्हणून आपल्याकडे सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली होती. आता यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे पोल्ट्री बी मरू नये, खाणार बी मरू नये आणि खाऊ घालणारा बी मरू नये, दोघही वाचले पाहिजे. जीव घालणारा आणि खाणारा दोघही जगले पाहिजे. त्यासाठी आम्ही 7,000च्या वर जाता कामा नये, 6,000च्या खाली येता कामा नये, अशी माझी धारणा आहे. माझी परमेश्वर बघतो की आता कुठं आपण जाऊ शकतो, काय होते, पण माझी ही धारणा आहे. आणि मला असं वाटतं की आता खरं तर सोयाबीनचं सीझन येऊ लागलंय. सोयाबीनचं सीझन यायच्या काळामध्ये वाढणं, का तर आता म्हणजे मी तुम्हाला 10-12 वर्षाचा इतिहास सांगू शकतो. खऱ्या अर्थानं काय काय होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि म्हणून सावधपणे सरकारने जे निर्णय केलेले आहेत, मी मोदी साहेबांचं मनापासून, अमित शहा साहेबांचं, काय म्हणतो एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं, अजितदादा पवारांचं मी मनापासून ह्यांचं ऋणी आहे. त्यांच्या कातड्याचे माझ्या कातड्याचे जोडे जरी त्यांना घालायची वेळ आली तर मी घालेन. का तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे भयानक प्रश्न तयार झाले होते आणि यांनी सगळ्यांनी बाजू समजून घेतली, वेळोवेळी समजून घेतली, त्याचा निष्कर्ष समजून घेतलं आणि म्हणले चला आता ट्रायल आपण 35 आणि 27 करून बघू आणि मग त्याच्यामध्ये बाजारामध्ये काय काय हे होते बघू, म्हणजे बाजाराचा काय अंदाज येते ते आपण बघू. त्याच्या संदर्भामध्ये गोष्टीची अंमलबजावणी नेमकी कधी होते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कधी होतो हे पाहणं खरंच महत्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीने येत्या काळात लवकरच पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. राहुल, आपलेही आभार.